बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा ग्रंथावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो साधारण 150 वर्षांपूर्वी लिहिला गेला, पण आजही तो तितकाच स्फोटक आणि महत्त्वाचा वाटतो. तो ग्रंथ आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये लिहिलेला गुलामगिरी. आपल्याकडे या पुस्तकातले काही महत्त्वाचे उतारे आहेत आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या क्रांतिकारी ग्रंथाचा मूळ गाभा समजून घ्यायचा. म्हणजे फुले यांना नेमकं काय म्हणायचं होतं, त्यांनी कोणत्या सामाजिक प्रश्नांना हात घातला आणि त्यांची विचारसरणी त्या काळासाठी किती धाडसी होती. चला तर मग यावर सविस्तर चर्चा सुरू करूया. गुलामगिरी हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर ते एक प्रकारे घोषणापत्र आहे. आणि सुरुवातच एका इतक्या धक्कादायक आणि म्हणू शकतो अनपेक्षित गोष्टीने होते. फुले यांनी हे पुस्तक कोणाला समर्पित केलंय हेच मुळात खूप काही सांगून जातं. त्यांनी हे पुस्तक अमेरिकेतील, म्हणजे ज्या लोकांनी तिथली गुलामगिरी संपवण्यासाठी लढा दिला त्या लोकांना समर्पित केले आहे. आता हा मुद्दा खूपच रंजक आहे, नाही का? म्हणजे भारतातील जातीव्यवस्था आणि अमेरिकेतील वंशभेद याचा संबंध त्यांनी जोडला. दृष्टिकोनातून पाहत होते. त्यांना हे दिसत होतं की शोषणाचे प्रकार जरी वेगळे दिसले तरी त्यामागची मानसिकता सारखीच असते. आता बघा, अमेरिकेत वंशभेदाच्या आधारावर लोकांना गुलाम बनून त्यांच्याकडून शारीरिक श्रम करून घेतले जात होते. बरोबर, त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलं जात होतं. अगदी. पण फुले म्हणतात की भारतातली गुलामगिरी यापेक्षाही भयंकर होती. भयंकर म्हणजे शारीरिक गुलामगिरीपेक्षाही जास्त? हे कसं शक्य आहे? हो, कारण भारतातल्या साखळ्या लोखंडाच्या नव्हत्या, त्या अदृश्य होत्या. अदृश्य? हो, त्या होत्या धर्म, परंपरा आणि विचारांच्या. फुले यालाच मानसिक गुलामगिरी असं म्हणतात. फरक बघा, अमेरिकेतल्या गुलामाला माहीत होतं की तो गुलाम आहे आणि त्याला स्वातंत्र्य हवं आहे, तो संधी शोधत होता. पण भारतातल्या शूद्र अतिशूद्रांना हजारो वर्षांपासून हेच शिकवलं गेलं होतं की तुमची जी वाईट अवस्था आहे ते तुमचं नशीब आहे, तुमच्या मागच्या जन्माचं फळ आहे. अच्छा. त्यामुळे त्यांना आपली गुलामी ही गुलामीच वाटत नव्हती, ती त्यांना देवाने दिलेली शिक्षा किंवा नशीब वाटत होतं. म्हणजे जसं एखाद्याला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलं जातं, तसंच इथल्या लोकांना ह्या अदृश्य परंपरा आणि विचारांच्या साखळ्यांनी बांधलं होतं. अगदी. एखाद्याला शारीरिक कैदेत ठेवणं एक वेळ सोपं आहे, पण एखाद्याच्या मनावरचा ताबा मिळवणं ही शोषणाची सगळ्यात प्रभावी पद्धत आहे. आणि फुले नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवतात. ही कल्पनाच किती भयानक आहे. मग फुले यांच्या मते ही मानसिक गुलामगिरी निर्माण कशी झाली, म्हणजे कोणी केली? बरोबर. इथेच फुले थेट व्यवस्थेच्या मुळावर घाव घालतात. त्यांच्या मते ही संपूर्ण व्यवस्था, हे नियम, या कथा, हे सगळं मानवनिर्मित आहे, दैवी नाही. विशेषतः ब्राह्मण वर्गाने स्वतःचं श्रेष्ठत्व आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत हुशारीने या व्यवस्थेची रचना केली. अच्छा. त्यांनी धर्मग्रंथ, पुराणे आणि परंपरांचा वापर करून एक असं सामाजिक जाळं विणलं की ज्यात बाकीचे सर्व समाज घटक ते अडकून पडले. म्हणजे धर्माचा वापर एका राजकीय अजेंड्यासाठी केला गेला. हा विचारच त्या काळात किती क्रांतिकारी असेल. हो, आणि म्हणूनच फुले थेट धर्मग्रंथांवर आणि पुराणकथांवर अत्यंत कठोर टीका करतात. ते या व्यवस्थेच्या मुळाशी जातात आणि प्रश्न विचारतात की ही व्यवस्था देवाने बनवली आहे की माणसाने. आणि याच प्रश्नाने त्यांनी ब्राह्मणवादाच्या पायाला हादरा दिला. अगदी बरोबर. आता खरा रंजक भाग सुरू होतोय. म्हणजे इतिहासाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन फुले यांनी दिला त्या काळात. प्रचलित समज असा होता की आर्य हे श्रेष्ठ आहेत, पण फुले यांनी हे पूर्णपणे नाकारलं. हो, त्या काळातला सर्वमान्य समज असा होता की आर्य हे भारतातले मूळचे अत्यंत सुसंस्कृत आणि ज्ञानी लोक होते. बरोबर. त्यांनीच इथल्या लोकांना ज्ञान दिलं आणि एक महान संस्कृती निर्माण केली. पण फुले यांनी हे चित्र पूर्णपणे उलटं केलं. कसं? त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे आर्य हे भारतातले मूळ रहिवासी नव्हतेच, ते बाहेरून आलेले आक्रमक होते. आक्रमक? म्हणजे त्यांनी इथल्या मूळ लोकांवर हल्ला केला होता. हो, फुले यांच्या मते आर्यांनी इथल्या मूळ रहिवाशांवर, ज्यांना ते दास, दस्यू किंवा नागवंशी असं म्हणतात, त्यांच्यावर आक्रमण केलं. इथले मूळ लोक जसे की कोळी, भिल्ल, महार, मांग हे या भूमीचे खरे मालक होते. अच्छा. आर्यांनी त्यांना युद्धात हरवलं, त्यांची जमीन, संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना आपलं गुलाम बनवलं. आणि ज्यांना गुलाम बनवलं त्यांनाच त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र अशी नावं दिली. विचार करा, त्या काळात हे बोलणं किती धक्कादायक असेल.
म्हणजे ज्यांना हजारो वर्ष नीच किंवा कमी समजलं जात होतं तेच या भूमीचे खरे राजे होते असं फुले म्हणत होते. अगदी तसंच. हाच तर त्यांच्या मांडणीतला सगळ्यात मोठा विचार आहे. कारण जर वर्णव्यवस्था ही देवाने नाही तर आक्रमकांनी राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी बनवली असेल तर तिला पवित्र मानण्याचं काहीच कारण उरत नाही. बरोबर. म्हणजे फुले यांनी वर्णव्यवस्थेचं दैवीपणच काढून घेतलं. हो, त्यांच्या मते ही एक शुद्ध राजकीय आणि शोषणावर आधारित रचना होती. ठीक आहे. म्हणजे इतिहासाची अशी नवी मांडणी करून त्यांनी व्यवस्थेच्या मुळावर पहिला घाव घातला. पण फुले फक्त इतिहास सांगून थांबत नाहीत. त्यांनी धर्मशास्त्र आणि पुराणांचीही चिरफाड केली. मनुस्मृती, वेद, उपनिषद या सगळ्यांवर त्यांनी टीका केली. त्यांचं विश्लेषण असं आहे की जिंकलेल्या लोकांवर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी धर्म आणि कथांचा वापर केला गेला. मनु, पराशर यांसारख्या ऋषींनी असे नियम बनवले जे फक्त ब्राह्मणांच्या फायद्याचे होते. त्यांनी स्वतःला देवाचे दूत म्हणून सादर केलं आणि इतरांना जन्मतःच कमी लेखलं. आणि यात पुराणकथांचा भाग तर खूपच आकर्षक आहे. उदाहरणार्थ राम-रावण युद्ध. आपल्याकडे तर राम म्हणजे देव आणि रावण म्हणजे राक्षस अशीच प्रतिमा आहे. पण फुले यांच्या मते हे वेगळं होतं. हो, फुले प्रत्येक पौराणिक कथेमागे दडलेला सामाजिक आणि राजकीय संघर्ष शोधून काढतात. ते त्या कथांना देवांच्या गोष्टी म्हणून पाहत नाहीत. मग काय म्हणून पाहतात? राम-रावण युद्ध हे काही चांगलं आणि वाईट यांच्यातलं युद्ध नव्हतं. राम हे आर्य राजा होते आणि रावण हा दक्षिणेतील मूळ निवासी लोकांचा एक शक्तिशाली राजा होता. अच्छा. म्हणजे रावण राक्षस नव्हता. नाही. तो एक पराक्रमी आणि विद्वान राजा होता. आर्यांना दक्षिणेत आपलं राज्य स्थापन करायचं होतं म्हणून त्यांनी रावणावर आक्रमण केलं आणि युद्धात रावणाचा पराभव झाल्यावर त्यांनी रावणाला राक्षस ठरवलं. अगदी म्हणजे स्वतःच्या राजकीय विजयाला त्यांनी धार्मिक स्वरूप दिलं. वा. म्हणजे इतिहासाचे विजेते स्वतःच्या सोयीनुसार कथा लिहितात हेच त्यांना सांगायचं होतं. तसंच कृष्णाच्या गोवर्धन पूजेचं उदाहरण घ्या. सांगा. फुले म्हणतात की ही मूळ गवळी कोळी समाजाची निसर्ग पूजा होती. इंद्र ही आर्यांची देवता होती. कृष्णाने इंद्राच्या पूजेऐवजी गोवर्धन पूजेला महत्त्व दिलं. याचा अर्थ स्थानिक संस्कृतीने आर्य संस्कृतीवर मिळवलेला तो एक विजय होता. पण नंतरच्या काळात ब्राह्मणांनी कृष्णालाच आपला देव बनवून घेतलं. बरोबर. ते प्रत्येक कथेमागे दडलेला सामाजिक आणि राजकीय संघर्ष शोधत होते. या सगळ्या व्यवस्थेचा परिणाम काय झाला? म्हणजे शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या जीवनाचं अत्यंत वेदनादायी चित्र फुल्यांनी उभं केलंय. शेतकरी कर्जबाजारी, त्याचा पीक सावकार आणि ब्राह्मण घेऊन जात होते. हो, ते चित्र अत्यंत भयान आहे. फुले लिहितात की शेतकरी दिवस-रात्र शेतात राबतो, पण त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळत नाही. सावकार आणि भटजी पुरोहित कर्जाच्या आणि धार्मिक विधींच्या नावाखाली त्याचं सगळं पीक लुटून नेतात. आणि मुलाबाळांना शिक्षण नाही. शिक्षण तर नाहीच. त्यामुळे तोही पुन्हा त्याच चक्रात अडकतो. आणि अतिशूद्रांची स्थिती तर याहूनही वाईट असेल. त्यांना गावात प्रवेश नाही, विहिरीवर पाणी भरता येत नाही. ही तर सामाजिक गुलामगिरीच होती. कल्पनातीत होती त्यांची अवस्था. रस्त्याने चालताना थुंकण्यासाठी गळ्यात मडकं आणि पायाचे ठसे पुसण्यासाठी कमरेला झाडू, हे सगळं धर्म आणि परंपरेच्या नावाखाली चालत होतं. आणि या गुलामगिरीचं सर्वात कठोर रूप म्हणजे स्त्रियांची स्थिती. हो, फुले यांच्या मते या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी स्त्रिया होत्या. शूद्र पुरुषांना जसं ब्राह्मणांनी गुलाम बनवलं तसंच घरातल्या पुरुषांनी स्त्रियांना गुलाम बनवलं. लहान वयात लग्न, विधवांवर होणारे अत्याचार, केशवपण, सतीची प्रथा आणि पातिव्रत्यसारख्या कल्पनांनी त्यांना मानसिक कैदेत ठेवलं होतं. फुले ठामपणे म्हणतात की जोपर्यंत घरातली स्त्री गुलाम आहे तोपर्यंत समाज स्वतंत्र होऊ शकत नाही. कारण एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. बरोबर. त्यामुळे समाजाच्या स्वातंत्र्याचा मार्ग स्त्री शिक्षणातूनच जातो हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. याला त्यांनी आर्थिक शोषणाचीही जोड दिली. फुले म्हणतात की पुजारी, पुरोहित, ज्योतिषी हे श्रम न करता लोकांच्या कष्टावर जगतात. हो, ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे. फुले म्हणतात की भटजी, पुरोहित यांसारखे लोक कोणतेही शारीरिक कष्ट किंवा उत्पादन करत नाहीत. मग त्यांचं घर कसं चालतं? कसं? तर लोकांच्या मनात बसवलेल्या भीतीवर, पाप पुण्य, स्वर्ग नरक, ग्रहतारे, मुहूर्त या सगळ्या कल्पना लोकांच्या मनात इतक्या खोलवर रुजवल्या की लोक घाबरून दानदक्षिणा, पूजा अर्चा यावर प्रचंड खर्च करत होते. म्हणजे ही भीतीच त्यांची सत्तेची कर प्रणाली होती. अगदी बरोबर. हे एक चक्रव्यूह होतं ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं.
हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की लोकांनी हे इतकी शतकं का सहन केलं? हो, त्यांनी बंड का नाही केलं? याचं उत्तर फुले त्याच एका शब्दात देतात ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली, मानसिक गुलामगिरी. अच्छा. लोकांच्या मनात इतकी भीती बसवली गेली होती की त्यांनी आपली वाईट स्थिती हे आपलं नशीब आहे असं स्वीकारून टाकलं होतं. त्यांना वाटत होतं की ब्राह्मण श्रेष्ठ आहे कारण देवानेच त्याला तसं बनवलं आहे आणि आपण शूद्र आहोत कारण आपल्या नशिबातच ते लिहिलं आहे. जेव्हा शोषित व्यक्ती स्वतःच्या शोषणाला नशीब मानू लागते तेव्हा बंडाची शक्यताच संपते. हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद होती. शरीराला जखडलेल्या साखळ्या तोडता येतात, पण मनाला जखडलेल्या साखळ्या तोडणं सर्वात कठीण काम असतं. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? फुले फक्त समस्या सांगत नाही तर त्यावर उपायही सांगतात. त्यांचा एकच मूलमंत्र होता, शिक्षण. शिक्षण. हो, फुले यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ लिहायला वाचायला शिकणं नव्हतं. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे विचार करायला शिकणं, प्रश्न विचारायला शिकणं, सत्य असत्य ओळखायला शिकणं. बरोबर. त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. ज्ञानामुळेच माणसाला कळतं की आपल्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय दूर करण्याची ताकदही आपल्यातच आहे. म्हणूनच त्यांनी शूद्र अतिशूद्रांना आणि स्त्रियांना आवाहन केलं, जागा व्हा, शिक्षण घ्या आणि संघटित व्हा. हो, त्यांच्यासाठी खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हतं, तर सामाजिक, धार्मिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्ती होती. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर गुलामगिरी हा ग्रंथ म्हणजे भारतीय समाजाच्या रूढ कल्पनांना दिलेला एक जबरदस्त धक्का होता. फुले यांनी इतिहास, धर्म आणि समाज याकडे एका वेगळ्याच चष्म्यातून पाहिलं आणि शोषणाची मूळ कारणं शोधून काढली. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. फुले यांनी 150 वर्षांपूर्वी मांडलेले गुलामगिरीचे प्रकार आणि त्यामागची कारणं आजच्या काळात किती समर्पक आहेत. आपल्या समाजात आजही कोणत्या प्रकारची मानसिक गुलामगिरी शिल्लक राहिलीये ज्या विरुद्ध लढण्याची गरज आहे. हां, नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत विचार करत राहा. गुलामगिरीवरच्या आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. मागच्या भागात आपण फुले यांनी मांडलेल्या आर्य-अनार्य संघर्षाच्या कल्पनेवर बोललो, ब्राह्मणवादाचा उदय कसा झाला ते पाहिलं आणि स्त्रियां व शूद्र अतिशूद्रांची स्थिती किती बिकट होती यावर नजर टाकली. बरोबर. तो भाग म्हणजे एक प्रकारे कसं सांगू, रोगाचं निदान करण्यासारखा होता. आता या दुसऱ्या भागात आपण त्या रोगाच्या मुळाशी पोहोचणार आहोत. हा भाग म्हणजे खऱ्या अर्थाने फुले यांच्या विचारपद्धतीचा गाभा आहे. त्यांचं ऑपरेशन थिएटर आहे असं म्हणूया, जिथे ते समाजावर एक प्रकारची वैचारिक शस्त्रक्रिया करतात. अच्छा. हो, म्हणजे आपण हे पाहणार आहोत की फुले यांनी केवळ टीका केली नाही, तर एक पूर्णपणे नवीन विचार करण्याची पद्धत लोकांसमोर ठेवली. म्हणजे ते फक्त हे चुकीचं आहे असं म्हणून थांबले नाहीत, तर अजिबात नाही. ते विचारतात, हे चुकीचं का आहे? आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी ते धर्मग्रंथांकडे नाही जात, तर तर्काच्या आणि विज्ञानाच्या चष्म्यातून पाहतात. त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कथा, ज्यांना आपण मिथक म्हणतो, त्यांची चिरफाड कशी केली हे आपण समजून घेणार आहोत. जसे एखादं मशीन उघडून पाहतो तसं. अगदी. जसं एखादा इंजिनियर एखादं मशीन उघडून त्याचा प्रत्येक पार्ट तपासतो, तसं फुले यांनी शोषणाच्या यंत्रणेचा प्रत्येक पार्ट उघडून दाखवला. ही यंत्रणा लोकांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कशी गुलाम बनवते हे त्यांनी उघडं केलं. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी, त्यांच्या क्रांतीच्या हृदयात, त्यांनी स्त्रियांच्या मुक्तीचा विचार ठेवला. का, यावरही आपण सविस्तर बोलणार आहोत. उत्तम. म्हणजे आज आपण फुले यांच्या विचारविश्वात अधिक खोलवर उतरणार आहोत. चला तर मग सुरुवात त्यांच्या सर्वात प्रभावी शस्त्रापासून करूया, तर्कशक्ती. गुलामगिरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मला हेच वाटतं की त्यांनी धर्मग्रंथांपेक्षा तर्काला जास्त महत्त्व दिलं. त्या काळात हे करणं म्हणजे प्रवाहाच्या पूर्णपणे विरुद्ध पोहण्यासारखं होतं. हे धाडस आलं कुठून? धाडस यापेक्षाही जास्त मला वाटतं की एक वैचारिक गरज होती. फुले यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं, समाजाला हजारो वर्ष अंधश्रद्धा आणि भीतीमध्ये जखडून ठेवण्यात आला आहे. यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला डोळे उघडून प्रश्न विचारावे लागतील. बरोबर. त्यांनी काही मूलभूत नियमच घालून दिले. पहिला नियम, सत्यासाठी घाबरू नका. सत्य कितीही कठू असलं, कितीही लोकांना आवडणारं नसलं, तरी ते स्वीकारायलाच हवं.
दुसरा नियम, आणि हा खूप महत्वाचा आहे, देवाच्या अमूर्त अस्तित्वापेक्षा माणसाचं प्रत्यक्ष दुःख जास्त महत्वाचं आहे. धर्म माणसाच्या भल्यासाठी आहे, माणूस धर्माचा गुलाम होण्यासाठी नाही. आणि तिसरा नियम तर तो आजच्या फेक न्यूजच्या काळातही खूप महत्वाचा वाटतो. अगदी. तो नियम म्हणजे एखादी गोष्ट केवळ पिढ्यानपिढ्या चालत आली आहे म्हणून ती खरी किंवा योग्य ठरत नाही. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक परंपरेची तर्कशुद्ध तपासणी झालीच पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा कळस म्हणजे त्यांचा शेवटचा सिद्धांत. जो धर्म माणसात भेद करतो, विषमता आणि अन्यायाचं समर्थन करतो, तो धर्म नसून ती गुलामगिरीची नियमावली आहे. ही विचारसरणी म्हणजे त्या काळातल्या पारंपरिक व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालण्यासारखं होतं. नक्कीच. मागच्या भागात आपण राम-रावण संघर्षाचं उदाहरण पाहिलं होतं. या भागात फुले आणखी काही कथांची, मितकांची चिरफाड करतात. सुरुवात ब्रह्माच्या जन्माच्या कथेपासून करूया, कारण ह्याच कथेवर असं म्हणता येईल की वर्णव्यवस्थेची अख्खी इमारत उभी आहे, नाही का? हो, ही कथा म्हणजे सामाजिक विषमता दैवी आहे हे सिद्ध करण्यासाठी रचलेलं एक अत्यंत हुशारीचं कथानक आहे. कथा काय सांगते तर ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून जन्मले. म्हणजे ते ज्ञानी, पवित्र आणि श्रेष्ठ. बरोबर. क्षत्रिय बाहूंमधून म्हणून ते योद्धे, वैश्य मांड्यांमधून म्हणून ते व्यापारी, आणि शूद्र जे सर्वाधिक कष्ट करतात ते पायातून जन्मले म्हणून त्यांचं काम फक्त वरच्या तिघांची सेवा करणं. म्हणजे जन्माबरोबरच तुमचं काम, तुमचा सामाजिक दर्जा सगळं निश्चित झालं. अगदी. फुले या कथेला सरळ सरळ एक बौद्धिक घोटाळा म्हणतात. ते म्हणतात, हे कसं शक्य आहे? जगात कुठेही माणूस माणसाच्या शरीरातूनच जन्मतो, देवाच्या अवयवांमधून नाही. ही कथा म्हणजे कष्ट न करणाऱ्या वर्गानं स्वतःला देवजात म्हणून अवण्यासाठी आणि कष्ट करणाऱ्या बहुसंख्य समाजाला हीन ठरवण्यासाठी केलेले एक सामाजिक षड्यंत्र आहे, शुद्ध फसवणूकही. पण केवळ एका कथेच्या आधारावर एवढी मोठी व्यवस्था हजारो वर्ष टिकू शकत नाही. याला काहीतरी कायदेशीर किंवा असं म्हणूया की ऑफिशियल स्वरूप दिलं गेलं असेल ना? म्हणजे हे नियम कुठे लिहिले होते? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. इथेच मनुस्मृतीचा प्रवेश होतो. फुले मनुस्मृतीला गुलामगिरीचं संविधान म्हणतात, आणि हा शब्द त्यांनी खूप विचारपूर्वक वापरला आहे. संविधान? हो, कारण जसं देशाचं संविधान देशाचा कारभार ठरवतं, तसं मनुस्मृतीने समाजाचा कारभार कसा चालेल याचे नियम बनवले होते. आणि हे नियम कसे होते? काही उदाहरणं देता येतील का? त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शूद्राचं एकमेव कर्तव्य म्हणजे ब्राह्मणांची निमूटपणे सेवा करणे. शूद्रने शिक्षण घेऊ नये, संपत्ती साठवू नये. जर त्याने वेद ऐकले तर त्याच्या कानात शिस होता. न्यायालयात त्याची साक्ष ग्राह्य धरू नये. ब्राह्मणाचा अपमान करणं हे महापाप मानलं गेलं, पण शूद्राचा अपमान करणं, त्याला मारहाण करणं हे जणू काही क्षुल्लक गोष्ट आहे अशी व्यवस्था होती. बापरे. फुले या नियमांना निर्लज्ज खोटेपणा म्हणतात, कारण ते निसर्गाने दिलेल्या मानवी समानतेच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. यानंतर फुले असुर आणि दैत्य या संकल्पनांकडे वळतात. आपण आजही आसुरी वृत्ती हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरतो. फुले ह्या शब्दांनाच एक वेगळा ऐतिहासिक संदर्भ देतात. करी राजे होते. अच्छा. ज्या स्थानिक शेती करणाऱ्या लोकांनी बाहेरून आलेल्या आर्य सत्तेला आणि त्यांच्या विचारधारेला विरोध केला, त्यांना धार्मिक कथांमध्ये खलनायक ठरून बदनाम करण्यात आलं. म्हणजे ज्याला आपण देव-असुर युद्ध म्हणतो, तो प्रत्यक्षात दोन संस्कृतींमधील सत्तेचा आणि वर्चस्वाचा संघर्ष होता. अगदी तसंच. जे जिंकले त्यांनी स्वतःला देव म्हणून घोषित केलं, आणि जे हरले किंवा ज्यांनी शरणागती पत्करली नाही त्यांना राक्षस ठरवलं. इतिहासावर विजेत्यांनी टाकलेली ही एक धूर्त पांघरूण आहे असं फुले म्हणतात. ही मांडणी गुलामगिरीची केवळ सामाजिक नाही तर सांस्कृतिक मुळं किती खोलवर गेली आहेत हे दाखवते. ठीक आहे, म्हणजे आधी कथा रचल्या, मग त्याला कायद्याचा आधार दिला. पण हे सगळं प्रत्यक्ष जीवनात कसं लागू केलं गेलं? ही शोषणाची पूर्ण यंत्रणा नेमकी काम कशी करत होती? फुले यांनी या यंत्रणेचं विश्लेषण करताना त्याला शोषणाचे तंत्रज्ञान असा शब्द वापरलाय. टेक्नॉलॉजी जशी विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरली जाते, तशीच ही सामाजिक टेक्नॉलॉजी होती. तिचे 3 मुख्य भाग होते. कोणते? पहिला भाग होता देव-दैवतांची निर्मिती. लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती घालणाऱ्या देवता निर्माण केल्या. पाप पुण्याच्या कल्पना लोकांच्या मनात इतक्या खोलवर रुजवल्या की माणूस स्वतःलाच अपराधी समजू लागला. म्हणजे एक प्रकारचा स्पिरिच्युअल ब्लॅकमेल सारखं,
की तुम्ही अमुक एक विधी केला नाही, दानदक्षिणा दिली नाही, तर देव तुमच्यावर कोपेल. अगदी अचूक शब्द वापरलात. हा शुद्ध स्पिरिच्युअल ब्लॅकमेल होता. आणि यातूनच यज्ञ, दान, तीर्थयात्रा, ग्रहताऱ्यांचे दोष यांसारख्या गोष्टींमधून लोकांचं मानसिक आणि आर्थिक शोषण सुरू झालं. आणि दुसरा भाग होता सामाजिक नियम. विधवा स्त्रियांवर अमानुष अत्याचार करणे, त्यांच्या साध्यासुध्या मानवी इच्छांवर बंधनं घालणं, जाती-जातींमध्ये एवढ्या भिंती उभ्या करणं की त्यांनी कधी एकत्र येऊच नये आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवू नये. या नियमांमुळे समाजाची नैसर्गिक एकताच नष्ट झाली. आणि तिसरा भाग अर्थातच थेट पैशाशी संबंधित असणार. हो, तिसरा आणि सर्वात प्रभावी भाग होता आर्थिक शोषण. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक धार्मिक विधीसाठी एक प्रकारचा करच वसूल केला जायचा. शेतकऱ्यांकडून धान्य, फळं, जनावरं अशा वस्तू घेतल्या जायच्या. मंदिरांच्या माध्यमातून तर अमाप संपत्ती गोळा केली जायची, पण त्याचा कोणताही हिशोब नसायचा आणि त्या संपत्तीचा उपयोग समाजासाठी कधीच झाला नाही. म्हणजे एक सुनियोजित आर्थिक व्यवस्था होती. हो, जी बहुजन समाजाला कायम गरीब आणि परावलंबी ठेवण्यासाठीच तयार केली गेली होती. या सगळ्या विवेचनात गुलामगिरीमधला जो भाग वाचकाला सर्वात जास्त हलवून सोडतो तो म्हणजे स्त्रियांच्या स्थितीबद्दलचा. फुले यांनी या विषयाला खूप भावनिक आणि तितक्याच आक्रमकपणे मांडला आहे. हो, कारण फुले यांना हे स्पष्टपणे दिसलं होतं की या गुलामगिरीच्या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी जर कोण असेल तर ती स्त्री आहे. त्यांनी विधवा स्त्रियांच्या अवस्थेचं जे वर्णन केलं आहे ते वाचून अक्षरशः मन सुन्न होतं. ते सांगतात की लहान वयात विधवा झालेल्या मुलींवर समाज कसा अमानुष अत्याचार करायचा. तिचं केशवपण केलं जायचं, तिला पांढरी साडी नेसायला लावली जायची, चांगल्या जेवणाला ती पारखी व्हायची, तिला एक अपशकुनी जीव मानलं जायचं. आणि या सगळ्या सामाजिक दबावाचे परिणाम किती भयंकर होत असतील. निश्चितच, पुनर्विवाहाला तर पूर्णपणे बंदी होती. या सगळ्यामुळे अनेक स्त्रिया एकतर आत्महत्या करायच्या किंवा त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं आणि त्यातून जन्माला आलेल्या मुलांची हत्या केली जायची. फुले याला पाप नाही तर समाजाकडून होणारं दुष्कृत्य म्हणतात. एक सामाजिक गुन्हाच. म्हणूनच फुले यांनी या सगळ्या समस्या पाहिल्यावर सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी सर्वात पहिलं आणि प्रभावी पाऊल कोणतं उचललं असं त्यांना वाटलं? शिक्षण. त्यांच्यासाठी स्त्री शिक्षण हेच या सगळ्या अंधारावरचा एकमेव उपाय होता. त्यांचं गणित खूप सोपं होतं. एक पुरुष शिकला तो एकटाच शिकतो, पण एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब जागृत होतं. हो, हे खरं आहे. कारण शिकलेली आई आपल्या मुलांवर चांगले तर्कशुद्ध संस्कार करते. ती घरातूनच अंधश्रद्धांना हद्दपार करते. त्यांच्या मते पुरुषप्रधान गुलामगिरीची पहिली आणि सर्वात मजबूत साखळी जर कोण तोडू शकत असेल तर ती फक्त एक शिकलेली जागृत स्त्रीच आहे. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः हो, यासाठीच त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवलं आणि प्रचंड सामाजिक विरोध पत्करून मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा धाडस केलं. यासोबतच त्यांनी लग्नसंस्थेवरही कठोर टीका केली आहे. होय, त्यांच्या मते तत्कालीन हिंदू विवाह प्रथा ही स्त्रियांना गुलाम बनवणारी एक कायदेशीर व्यवस्थाच होती. हुंडा प्रथा, बालविवाह आणि स्त्रीला पतीची खाजगी मालमत्ता मानणारी मानसिकता या सगळ्या गोष्टी स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान हिरावून घेतात. पत्नीला पतीच्या संपत्तीत वारसा हक्क नाकारणं हे सुद्धा आर्थिक गुलामगिरीचंच एक रूप होतं. स्त्रियांवरील अन्याय हाच संपूर्ण सामाजिक गुलामगिरीचा पाया आहे असं ते ठामपणे सांगतात. आता आर्थिक शोषणाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा वळूया. शेतकऱ्यांच्या बाबतीत फुले सावकारीच्या जाळ्याबद्दल काय म्हणतात? कारण तो आजही रिलेटेबल मुद्दा आहे. फुले यांच्यासाठी सावकारीचं जाळं हे शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्या गुलाम बनवणारे एक दुष्टचक्र होतं. ते याचं वर्णन खूप मार्मिकपणे करतात. एकदा अडाणी निरक्षर शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला की सावकार त्याची जमीन, घर, जनावरं सर्व काही हडप करायचा. आणि व्याज? तो खोट्या नोंदी करायचा, व्याजावर व्याज लावून कर्जाचा डोंगर उभा करायचा आणि त्या शेतकऱ्याला आणि त्याच्या पुढच्या पिढीलाही कायमचा आपला वेडविलार बनवायचा. ही परिस्थिती पाहून फुले यांचं मन पिळवटून निघायचं. आणि यालाच जाती आधारित व्यवसायांची जोड मिळाल्यामुळे हे गुलामगिरी अधिक घट्ट झाली असणार. नक्कीच, ही एक व्यावसायिक गुलामगिरी होती. प्रत्येक जातीचा व्यवसाय जन्मावरून ठरलेला होता. त्यामुळे कोणी कितीही हुशार असला तरी तो प्रगती करू शकत नव्हता. कोणी चाकरी करायची, कोणी मजुरी, तर कोणी भिक्षा मागायची.
आणि करांचा बोजा तर होताच. हो, शेतकऱ्यांवर करांचा किती मोठा बोजा होता पहा. जमीन कर, देवपूजा कर, गावातल्या उत्सवासाठी कर, सावकाराचं कर्ज आणि वरून ब्राह्मणांना द्यायची दक्षिणा, या सगळ्या भाराखाली शेतकरी पूर्णपणे चिरडून गेला होता. म्हणून फुले यांच्या मते या व्यवस्थेचा सर्वात मोठा बळी शेतकरीच होता. फुले यांनी देवळांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. तुम्ही म्हणालात की ती शोषणाची केंद्र होती, पण त्यांनी देवळांना एक विशिष्ट आधुनिक उपमा दिली आहे. ती काय होती? होय, ते देवळांना शोषणाचे कारखाने म्हणत. शोषणाचे कारखाने? हो, फॅक्टरीज ऑफ एक्सप्लॉयटेशन. कारखान्यात जसं कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनतो, तसं देवळांमध्ये लोकांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा कच्चा माल वापरून भटजी आणि व्यवस्थापक स्वतःसाठी संपत्तीचा पक्का माल तयार करतात. देवळे गरिबांकडून पैसा घ्यायची, पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी एक पैसाही खर्च करत नव्हती. उलट ती अंधश्रद्धा वाढवून लोकांना तर्कापासून आणि विज्ञानापासून दूर ठेवत होती. त्यांचा तो प्रश्न खूपच थेट आहे. हो, फुले एक अत्यंत साधा आणि थेट प्रश्न विचारतात, जो आजही तितकाच महत्वाचा आहे. या देशातल्या देवांना इतके सोने, चांदी, हिरे मोती अर्पण करूनही हा देश आणि इथली जनता इतकी गरीब का आहे? या एका प्रश्नात त्यांच्या संपूर्ण आर्थिक विश्लेषणाचं सार आहे. तर या सगळ्या अंधारलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता होता? फुले यांचा उपाय काय होता? फक्त दोनच गोष्टी, शिक्षण आणि विज्ञान. फुले यांना पक्क माहीत होतं की शिक्षणाने माणसाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची ताकद मिळते आणि ही तर्कशक्तीच गुलामगिरीच्या वैचारिक साखळ्या तोडू शकते. म्हणूनच त्यांनी शाळांवर इतका भर दिला. हो, म्हणूनच त्यांनी शूद्र, अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करण्यावर आपलं सर्वस्व पणाला लावलं. यासोबतच ते आधुनिक विज्ञानाचे मोठे पुरस्कर्ते होते. शेतीतल्या नवीन पद्धती, आरोग्य आणि स्वच्छतेचे नियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हेच धार्मिक अंधश्रद्धेवरचं सर्वोत्तम उत्तर आहे, असं ते ठामपणे मानत. या विवेचनात फुले यांनी या व्यवस्थेतील दुटप्पीपणावर हे बोट ठेवले आहे, नाही का? हो, त्यांनी या व्यवस्थेतील ढोंगीपणा आणि विरोधाभास अत्यंत प्रभावीपणे उघड केला. जे लोक तोंडाने अहिंसा परमोधर्म म्हणतात, तेच यज्ञात हजारो निरपराध पशूंचा बळी देतात. जे सत्यमेव जयते म्हणतात, तेच मनुस्मृतीसारख्या खोट्या आणि अन्यायकारक ग्रंथाचा आधार घेतात. आणि वसुधैव कुटुंबकम? अगदी. जे वसुधैव कुटुंबकम सांगतात, तेच आपल्याच समाजाला हजारो जातींमध्ये विभागून एकमेकांना अस्पृश्य मानतात. हे विरोधाभास त्यांनी लोकांसमोर आणले. आणि हे सगळं मांडण्याची त्यांची शैलीही खूप वेगळी आहे. ती कोरडी, तात्विक नाही, तर थेट भिडणारी आहे. बरोबर. गुलामगिरीची भाषा ही संवादात्मक आणि व्यंग्यात्मक आहे. ते पुस्तक वाचताना असं वाटत नाही की आपण एखादा गंभीर ग्रंथ वाचतोय. ते काल्पनिक पात्र उभी करतात. एक धूर्त ब्राह्मण पुरोहित आणि एक भोळा शूद्र शेतकरी. त्यांच्यातल्या संवादातून ते व्यवस्थेतील विषमता आणि खोटेपणा उघड करतात. म्हणजे त्यांचं व्यंग्य हे कुणा व्यक्तीचा द्वेष करणारं नाही, तर ते अन्यायी व्यवस्थेवर प्रहार करणारं आहे. मग फुले यांच्या या संपूर्ण क्रांतीचे अंतिम ध्येय काय होते? त्यांना कसा समाज घडवायचा होता? त्यांना एक न्यायपूर्ण आणि समतावादी समाज हवा होता. असा समाज जिथे जातच नसेल, कारण जात आहे म्हणूनच गुलामगिरी आहे. जिथे शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळेल, सावकारीचं राज्य नसेल, जिथे स्त्री पुरुष समानता असेल, स्त्रियांना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याचा हक्क मिळेल, आणि जिथे लोकशाही मूल्य असतील. जिथे राजा किंवा धर्मगुरू नाही, तर प्रजाच या राष्ट्राची खरी मालक असेल. आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली सर्वात खोलवर रुजलेली गुलामगिरी कोणती, असं फुले मानतात? ती म्हणजे मानसिक गुलामगिरी. हा फुले यांच्या विचारांचा कळस आहे. ते सांगतात की माणसाला कायमचा गुलाम बनवण्यासाठी त्याला तुरुंगात डांबण्याची किंवा साखळदंडांनी बांधण्याची गरज नाही. मग काय करायचं? फक्त त्याच्या मनात एक विचार पक्का रुजवा की तू जन्मानेच कनिष्ठ आहेस, तू पापी आहेस, तू अयोग्य आहेस, तुझा धर्मच तुला कमी लेखतो. हे विचार एकदा का त्याच्या मनात बसले की तो स्वतःला गुलाम मानू लागतो. मग त्याला बाहेरच्या कोणत्याही तुरुंगाची गरज उरत नाही. खरंय? शूद्र अतिशूद्रांनी शतकानुशतके हीच मानसिक गुलामगिरी भोगली. ही मानसिक गुलामगिरी तोडणं हेच भारतीय समाजासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे, असं फुले यांचं अचूक निदान होतं. तर आज आपण पाहिलं की महात्मा फुले यांनी गुलामगिरीमधून केवळ वरवरच्या अन्यायावरच नाही, तर त्यामागील वैचारिक, धार्मिक, आर्थिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक कारणांवर किती खोलवर जाऊन प्रहार केला. तर्काचा वापर,
मिथकांची फोड, शोषणाच्या यंत्रणेचं विश्लेषण आणि स्त्रिया व शेतकऱ्यांच्या मुक्तीचा आग्रह हे या ग्रंथाचं सार आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. फुले यांनी 100-125 वर्षांपूर्वी मानसिक गुलामगिरीचा जो प्रश्न मांडला, तो आजच्या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या काळात कोणत्या नव्या रूपात आपल्यासमोर उभा आहे. आपण नकळतपणे कोणत्या विचारांचे, कोणत्या ब्रँडचे किंवा कोणत्या जीवनशैलीचे गुलाम बनत चाललो आहोत? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी आपण ह्या पुस्तकाच्या शेवटच्या भागाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार. महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावरच्या आपल्या चर्चेच्या तिसऱ्या आणि अंतिम सत्रात आपलं स्वागत आहे. पहिल्या 2 भागांमध्ये आपण या गुलामगिरीच्या व्यवस्थेचं अक्षरशः पोस्टमॉर्टम केलंय. आपण पाहिलं की ही व्यवस्था केवळ सामाजिक नव्हती, तर तिची मुळं धर्म, परंपरा आणि लोकांच्या मानसिकतेत किती खोलवर रुजलेली होती. ब्राह्मणशाहीची रचना, शूद्र अतिशूद्रांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचं राजकारण आणि स्त्रियांवर लादलेली दुहेरी गुलामगिरी या सगळ्याचा आपण मागच्या भागांमध्ये आढावा घेतला. पण केवळ समस्येचं विश्लेषण करून थांबणारे फुले नव्हते. त्यांनी यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग, एक आराखडा दिला. त्यामुळे आज आपण फुलेंनी केवळ या गुलामगिरीचं निदान कसं केलं हे नाही, तर त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी दिलेला मुक्तीचा नकाशा शोधणार आहोत. त्यांची सामाजिक क्रांतीची रूपरेषा काय होती, हा गुलामगिरीचा भयंकर अजगर कसा संपेल यावर त्यांचं भाष्य काय होतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संघर्षाच्या पलीकडे त्यांनी स्वतंत्र भारताचं कोणतं मानवतावादी स्वप्न पाहिलं होतं. चला, या नकाशावरचा प्रत्येक टप्पा आज आपण उलगडून पाहूया. मला नेहमीच एक प्रश्न पडतो की एखादी अन्यायकारक व्यवस्था इतकी शतकं कशी काही टिकू शकते? केवळ काही लोक शक्तिशाली होते म्हणून हे शक्य नव्हतं. यामागे नक्कीच एक सुनियोजित यंत्रणा असणार. फुले गुलामगिरीला केवळ एक सामाजिक रूढी न मानता एक पॉलिटिकल सिस्टम म्हणून पाहतात. ही गोष्टच मुळात खूप वेगळी आहे. ही यंत्रणा नेमकी कशी होती? यामागे काही डिझाईन होतं असं फुलेंचं म्हणणं आहे का? अगदी बरोबर. फुले म्हणतात की ही काही योगायोगाने घडलेली गोष्ट नाही. ही एक अत्यंत हुशारीने डिझाईन केलेली, स्वतःलाच टिकवून ठेवणारी व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेला त्यांनी त्रिकूट गुलामगिरी असं नाव दिलंय. म्हणजे ही काही एकसुरी गुलामगिरी नव्हती, तर एक प्रकारे तिहेरी लॉक होता. एक किल्ली वापरून एक दार उघडलं तरी बाकीची 2 दारं बंदच राहणार. तिहेरी लॉक ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. म्हणजे एकाच वेळी 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाला बंदिस्त करून ठेवायचं. हे 3 लॉक किंवा हे 3 स्तंभ नेमके कोणते होते? वापरून लोकांच्या विचार करण्याच्या क्षमतेवरच नियंत्रण मिळवणं. काय योग्य, काय अयोग्य, कुणी श्रेष्ठ, कुणी कनिष्ठ, हे सगळं देवानेच ठरवलं आहे असे एकदा लोकांच्या मनावर बिंबवलं की ते प्रश्न विचारणं बंद करतात. दुसरा लॉक होता शैक्षणिक अधिकाराचा. ज्ञानावर संपूर्ण मक्तेदारी मिळवायची. इतरांना शिक्षणच मिळू द्यायचं नाही. कारण शिक्षण मिळालं तर माणूस तर्क करायला शिकेल, इतिहासाचा अभ्यास करेल आणि आपल्यावर अन्याय होतोय हे त्याच्या लक्षात येईल. आणि तिसरा लॉक नक्कीच सत्तेचा असणार. हो, तिसरा लॉक होता सामाजिक राजकीय अधिकाराचा. म्हणजे न्यायव्यवस्था, जमीनदारी, प्रशासकीय पदं आणि सरकारी नोकऱ्या यांसारख्या प्रत्यक्ष सत्ता लाजवणाऱ्या जागांवर पूर्ण वर्चस्व ठेवणं. आता विचार करा, जिथे विचार करण्याची शक्ती धार्मिक ग्रंथांनी काढून घेतली आहे, ज्ञान मिळवण्याचा मार्ग शिक्षणाच्या मक्तेदारीने बंद केला आहे आणि न्याय मागण्याची जागा सत्तेच्या वर्चस्वाने अडवली आहे, तिथे माणूस बंड करणार तरी कसा? हे तिन्ही लॉक एकमेकांना इतके घट्ट धरून होते की व्यवस्था अभेद्य वाटत होती. पण ही व्यवस्था इतकी वर्ष टिकली याचा अर्थ फक्त बाहेरून दबाव होता असं नाही. फुलेंच्या मते खरे साखळदंड तर लोकांच्या मनातच होते. ही मानसिक गुलामगिरी नेमकी कशी काम करत होती? कारण शारीरिक गुलामगिरीपेक्षा ती तोडणं नक्कीच जास्त कठीण असणार. निश्चितच, कारण ही गुलामगिरी दिसत नाही, ती माणसाच्या आत, त्याच्या विचारांमध्ये खोलवर रुजलेली असते. फुले म्हणतात, मनुष्य जेव्हा इतरांच्या शब्दांना शहाणपण समजतो तेव्हाच तो गुलाम होतो. या मानसिक गुलामगिरीचा सर्वात मोठा पैलू म्हणजे स्वतःला कमी लेखणे. शूद्र अतिशूद्रांच्या मनात धार्मिक कथा आणि शास्त्रांच्या आधाराने एक प्रकारचा न्यूनगंड, एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केला गेला. त्यांना हे पटवून दिलं गेलं की ते जन्मतःच अज्ञानी आणि हलक्या दर्जाचे आहेत आणि त्यांचं काम फक्त सेवा करणं आहे.
जेव्हा एखादा माणूस स्वतःलाच कमी लेखू लागतो तेव्हा तो क्रांतीचा विचारच करू शकत नाही. म्हणजे स्वतःच्याच क्षमतेवर अविश्वास निर्माण करणं हे शोषणाचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. साखळदंड बाहेरून नाहीत तर आतूनच घातले गेले होते. बरोबर. आणि याला जोड दिली गेली देवाची भीती दाखवून. देव कोपेल, पाप लागेल, पुढच्या जन्मी किडामुंगी म्हणून जन्माला याल, अशा कल्पनांनी लोकांची तर्कशक्तीच संपवून टाकली. तिसरा मुद्दा म्हणजे भक्तीच्या नावाखाली होणारं शोषण. तुम्ही जे काही कष्ट करता, जे काही पिकवता, ते तुमचं नाही, ते देवाचं आहे, ते ब्राह्मणाला दान करा, असं सांगून त्यांच्या श्रमाचं मूल्यच नाकारलं गेलं. फुले स्पष्ट म्हणतात, धर्म जर माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल तर तो धर्म नसून गुलाम बनवण्याचं साधन आहे. या धार्मिक कथांच्या उल्लेखावरून एक मुद्दा आठवला, जो मला या पुस्तकातला सर्वात धाडसी भाग वाटतो. फुले यांनी पुराणातील कथांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. विशेषतः बलिराजाची कथा. आपण दिवाळीत इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असं म्हणतो, पण त्याच बळीला वामनाने पाताळात धाडलं ही कथाही ऐकतो. या विरोधाभासाकडे फुले कसे पाहतात? हे खूपच क्रांतिकारी विश्लेषण आहे. फुल्यांनी एका धार्मिक कथेला सामाजिक संघर्षाचं प्रतीक बनवले. त्यांच्या मते बलिराजाचं राज्य हे शूद्र, अतिशूद्रांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य होतं. ते समानतेचं प्रतीक होतं. तिथे जन्मावरून कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नव्हता, तर श्रमाला प्रतिष्ठा होती. जमीन सर्वांची होती, कर व्यवस्था न्याय्य होती. थोडक्यात ते एक आदर्श लोकशाहीवादी राज्य होतं. मग वामनाने त्याला पाताळात का पाठवलं? या कथेचा फुलेंनी लावलेला अर्थ काय आहे? तो केवळ एका राजाचा पराभव नव्हता का? नाही. फुल्यांच्या मते तो एका राजाचा नाही तर एका विचारधारेचा पराभव होता. वामन अवतार म्हणजे आर्य ब्राह्मणांचं प्रतीक, ज्यांनी कपटाने बलिराजाला हरवलं. याचा अर्थ त्यांनी समानतेच्या विचाराचा, श्रमप्रधान संस्कृतीचा आणि लोकशाही मूल्यांचा पराभव केला. ही कथा म्हणजे एका आदर्श राज्याच्या विनाशाची कहाणी आहे असं ते सांगतात. म्हणून जेव्हा आपण बळीचं राज्य येवो म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे त्याच समानतावादी राज्याची इच्छा व्यक्त करत असतो, जे ब्राह्मणी व्यवस्थेने नष्ट केलं. फुलेंनी या मिथकाचा वापर करून लोकांना त्यांच्या खऱ्या इतिहासाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. आणि याच समानतेच्या विचारातून ते स्त्री मुक्तीच्या मुद्द्याकडे येतात. त्यांनी स्त्री, शूद्र, अतिशूद्र या तिघांना एकाच पातळीवर ठेवून त्यांच्या मुक्तीचा विचार केला. त्या काळात हे खूपच पुढचं पाऊल होतं. होय, कारण त्यांना हे पक्क माहीत होतं की जोपर्यंत समाजातला अर्धा भाग म्हणजे स्त्रिया गुलामगिरीत आहेत, तोपर्यंत खरा समाज सुधार होऊच शकत नाही. आणि स्त्रियांना गुलामगिरीत ठेवण्याचे मार्गही त्याचं तिहेरी लॉक व्यवस्थेचा भाग होते. पहिलं म्हणजे शिक्षणावर बंदी. स्त्री शिकली तर ती प्रश्न विचारेल म्हणून तिला अज्ञानी ठेवणं. दुसरं म्हणजे बालविवाह. लहान वयातच लग्न लावून तिचं स्वातंत्र्य, तिची स्वप्न आणि तिचं व्यक्तिमत्व पूर्णपणे संपवून टाकणं. आणि यावर कळस म्हणजे सती प्रथा आणि विधवांवर होणारे अमानुष अत्याचार. अगदी. सती प्रथा, विधवांचं केशोपन, त्यांना मिळणारी वाईट वागणूक, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारण्यासारखं होतं. म्हणूनच त्यांचे एक वाक्य खूप काही सांगून जातं. स्त्रीला अज्ञानात ठेवणे म्हणजे संपूर्ण समाजाची बुद्धी अंधारात ठेवणे. त्यांच्यासाठी स्त्री शिक्षण हे केवळ स्त्रियांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते त्या मानसिक गुलामगिरीचं सर्वात मोठं शस्त्र तोडण्यासारखं होतं. कारण एका स्त्रीला अडाणी ठेवणं म्हणजे पुढच्या पिढीच्या मनात क्रांतीची ठिणगी पडण्याआधीच विझवून टाकणं. मग या सगळ्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? इथे एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते. फुले इंग्रजी शिक्षणाचे मोठे समर्थक होते. ज्या इंग्रजांनी देशावर राज्य केलं त्यांच्याच भाषेचं आणि शिक्षणाचं समर्थन करण्यामागे त्यांची काय भूमिका होती? याला त्या काळात विरोध झाला नसेल का? की परकीय भाषा शिकून आपण परंपरेपासून दूर जाऊ असा विचार कोणी मांडला नाही? खूप चांगला प्रश्न आहे. विरोध झालाच, पण फुलेंची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि तार्किक होती. त्यांच्यासाठी इंग्रजी शिक्षण ही केवळ एक भाषा नव्हती, तर ते ज्ञानाचं एक असं दार होतं जे हजारो वर्ष बंद करून ठेवलं होतं. हे शिक्षण विवेक, विज्ञान आणि तर्कावर आधारित होतं. परंपरेने चालत आलाय म्हणून ते बरोबरच आहे या विचाराला ते थेट आव्हान देत होतं. शूद्र, अतिशूद्रांना पहिल्यांदाच मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता यांसारख्या कल्पनांची ओळख झाली. म्हणजे जे ज्ञान इथल्या व्यवस्थेने नाकारलं ते त्यांना इंग्रजी शिक्षणामुळे मिळू लागलं. अगदी.
त्यांनी स्पष्ट लिहिलंय की इंग्लिश लोकांचे आगमन झाले नसते तर आमच्यावरची गुलामगिरी अजून घट्ट राहिली असती. हे धाडसी विधान आहे, पण ते त्यांच्या अनुभवातून आलं होतं. त्यांच्यासाठी शिक्षण हे गुलामगिरीच्या साखळा तोडणारं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र होतं. म्हणूनच त्यांनी टीकेची पर्वा न करता स्वतः पुढाकार घेऊन मुलींसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी शाळा सुरू केल्या. ठीक आहे, म्हणजे शिक्षणाने विचारांची दारं उघडली, पण केवळ शिक्षण घेऊन भागणार नव्हतं. ही अजस्र व्यवस्था बदलण्यासाठी एक संघर्ष तर लागणारच होता. तो संघर्ष कसा असेल याबद्दल फुले काय सांगतात? तो काही हिंसक उठाव होता का? नाही, त्यांचा मार्ग हा वैचारिक आणि सामाजिक लढाचा आहे. त्याची पहिली पायरी आहे सामूहिक शिक्षण. सर्वांनी एकत्र येऊन शिक्षण घेणं आणि बुद्धिवादाचा पाया तयार करणं. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे भीतीचा नाश. देव, धर्म, पापपुण्य या नावाखाली मनात जी भीती बसवली आहे ती काढून टाकणं. फुले म्हणतात, जोपर्यंत मन भीतीतून मुक्त होत नाही तोपर्यंत खरं स्वातंत्र्य अशक्य आहे. आणि या वैचारिक तयारीसोबतच प्रत्यक्ष व्यवस्थेत उतरण्याबद्दलही त्यांनी काही सांगितले आहे का? म्हणजे राजकीय जागृतीबद्दल? हो, तिसरा मुद्दा तोच आहे, राजकीय जागृती. सरकार कर कसे लावतं, न्यायव्यवस्था कशी चालते, प्रशासनात आपले किती लोक आहेत, या सगळ्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आपला सहभाग वाढवला पाहिजे. केवळ धार्मिकच नाही तर राजकीय गुलामगिरीच्या विरोधातही उभं राहायला पाहिजे. आणि चौथी आणि सर्वात क्रांतिकारी गोष्ट म्हणजे पुरोहितशाही नाकारणे. जी व्यवस्था माणसामाणसांत भेद करते, जी जन्मावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवते, त्या व्यवस्थेच्या मध्यस्थांनाच नाकारण्याचं धाडस दाखवलं पाहिजे, असं फुले सांगतात. तर या सगळ्या संघर्षातून या मुक्तीच्या नकाशावरचं अंतिम ठिकाण कोणतं होतं? फुलेंना नेमका कसा समाज घडवायचा होता? त्यांच्या मनात भविष्यातील भारताचं चित्र कसं होतं? त्यांनी एका मानवतावादी लोकशाहीचा आराखडा मांडला होता. हा केवळ टीका करणारा विचार नाही तर एक सकारात्मक आणि रचनात्मक पर्याय आहे. त्याचे काही मुख्य स्तंभ होते. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे वर्णभेदमुक्त समाज, जिथे माणसाला त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या गुणांवरून आणि कर्मावरून ओळख मिळेल. दुसरा स्तंभ म्हणजे सर्वांसाठी समान आणि मोफत शिक्षण, कारण शिक्षणावरील मक्तेदारी हेच शोषणाचं मूळ आहे हे त्यांनी ओळखलं होतं. स्त्री पुरुष समानता आणि कायद्याचं राज्य हेही त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होते, नाही का? हो. तिसरा स्तंभ स्त्री पुरुष समानता. स्त्री ही समाजाची अर्धी शक्ती आहे आणि तिच्याशिवाय प्रगती अशक्य आहे. चौथा स्तंभ म्हणजे न्यायाचा समान अधिकार. जात, धर्म, लिंग या कोणत्याही आधारावर न्यायालयात भेदभाव होता कामा नये. आणि यासोबतच आर्थिक समता आणि श्रमाला प्रतिष्ठा देणंही गरजेचं आहे. सर्वात शेवटी त्यांनी विज्ञान आणि तर्कावर आधारित समाजाचं स्वप्न पाहिलं होतं, जिथे कोणताही विचार परंपरेच्या नाही तर सत्याच्या कसोटीवर तपासला जाईल. या सगळ्या विचारांच्या मुळाशी, या संपूर्ण क्रांतीच्या केंद्रस्थानी एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली कल्पना आहे: स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट. बरोबर. हेच त्यांच्या क्रांतीचं सार आहे. फुले म्हणतात, गुलामगिरी घालविण्यासाठी सर्वात पहिले स्वतःच्या मनातून भीती आणि न्यूनगंड काढून टाका. जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःला कमी समजते तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तिला मुक्त करू शकत नाही. मुक्तीची सुरुवात आतून, मनातून झाली पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांचा स्वाभिमान आठवून दिला. तुम्हीच तर समाजाचे खरे निर्माते आहात. तुम्ही शेती करता, तुम्ही वस्तू बनवता, तुम्ही सगळं जग चालवता, मग तुम्ही श्रेष्ठ का नाही? हा प्रश्नच इतका मूलभूत आणि क्रांतिकारी आहे की तो संपूर्ण सामाजिक उतरंडीलाच हादरा देतो. ज्यांनी कधी श्रमच केले नाहीत ते श्रेष्ठ कसे, हा त्यांचा थेट सवाल होता. तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? 19व्या शतकात लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ आजही महत्त्वाचा काय आहे? कारण फुले ज्या समस्यांबद्दल बोलत होते त्या समस्यांची रूपं बदलली असली तरी त्यांचं मूळ आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. समाजात आर्थिक आणि सामाजिक असमानता आजही आहे. जातीय भेदभावाचे अवशेष आजही शिल्लक आहेत. सर्वांना शिक्षण आणि संधींची समान वाटणी आजही झालेली नाही आणि स्त्रीविरोधी मानसिकताही पूर्णपणे गेलेली नाही. त्यामुळे फुले हे केवळ इतिहासातील एक विचारवंत नाहीत, तर ते वर्तमानातील समस्या समजून घेण्यासाठी आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठीही एक मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. या संपूर्ण चर्चेचा सार एका वाक्यात मांडायचा झाला तर तो कसा असेल? फुलेंच्या भूमिकेचा गाभा काय होता? फुलेंची भूमिका एका वाक्यात सांगायची तर ती आहे, ज्याची मेहनत त्याचं राज्य.
गुलामगिरी हे केवळ एक पुस्तक नाही, तो सामाजिक मुक्तीचा एक जाहीरनामा आहे. तो केवळ शोषणाचं विश्लेषण करत नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा एक व्यावहारिक मार्गही दाखवतो. तो विचारांची क्रांती आहे, परंपरेविरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज आहे आणि माणूसपणाचा उत्सव आहे. जर तुम्हाला महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणेच इतर महान व्यक्ती आणि पुस्तकांबद्दल सखोल माहिती मिळवायला आवडत असेल, तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महात्मा फुले यांनी समाजाला केवळ प्रश्न विचारले नाहीत, तर त्या प्रश्नांच्या उत्तरांचा एक स्पष्ट आराखडाही दिला. त्यांनी पेरलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे बीज पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी आणि भारतीय संविधानाने एका मोठ्या वृक्षात रूपांतरित केले. आजच्या काळात जेव्हा आपण विविध प्रकारच्या सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक गुलामगिरीचा सामना करतो, तेव्हा फुलेंनी दाखवलेला ज्ञानाचा, तर्काचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानाचा मार्ग किती आवश्यक आहे हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवडच पुढच्या भागात सादर केली जाईल.